आईच्या हातची पुरणपोळी म्हणजे अगदी स्वर्गसुख आणि त्याहूनही जर ती पुरणपोळी खापरेवरची असेल तर मग काही पाहायलाच नको. अतिशय सुंदर आणि अगदी मस्त मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते सुद्धा खापरेवरच्या. माझ्या आईची अगदी स्पेशालिटी आहे म्हणजे अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या खापरेवरच्या पुरणपोळ्या बनवण्याची. तर तुम्ही इथे हा मांडा बघू शकता. याला मांडा म्हणतात. अगदी मऊ आणि लुसलुशीत असा बनवून तयार झालेला आहे. तेही फक्त गव्हाचं पीठ वापरून. कुठल्याही प्रकारचा मैदा वगैरे इथे आपण आज वापरलेला नाहीये. तर ह्या अगदी मऊ आणि लुसलुशीत अशा पुरणपोळ्या कशा बनवायच्या, हे मी तुमच्यासोबत आज हा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी कुणीही सांगितल्या नसतील अशा टिप्स अँड ट्रिक्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. डाळ शिजवण्यापासून तर ते अगदी कणिक भिजवेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपण आज 1 किलो चणा डाळीपासून ह्या सर्व पुरणपोळ्या बनवणार आहोत. तर 1 किलो इथे मी चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता वाटीने जर मोजलं तर ह्या वाटीने बरोबर 2 वाटी ही हरभरा डाळ भरलेली आहे. म्हणजे 1 किलो याचं प्रमाण आहे. डाळ सुरुवातीला आपल्याला स्वच्छ निवडून साफ करून घ्यायची आहे. काही घाण वगैरे असेल तर ती काढून टाकायची आहे. अशा पद्धतीने इथे मी 1 किलो ही हरभरा डाळ घेतलेली आहे. सुरुवातीला आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी डाळ धुवून घ्यायची आहे. तर इथे डाळ अगदी स्वच्छ अशी मी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण डाळ शिजवायला घेऊया. त्यासाठी इथे मी मोठा 5 लिटरचा कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये सर्व डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे मी डाळ अजिबात भिजत वगैरे घातलेली नाहीये. डायरेक्ट स्वच्छ धुवून ती कुकरमध्ये काढून घेतलेली आहे. आता ज्या वाटीने आपण ही डाळ मोजून घेतली होती, सेम त्याच वाटीने बरोबर 4 वाटी आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. तर 2 वाटी आपली हरभरा डाळ होती, त्यासाठी आपल्याला बरोबर 4 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर पाणी इथे आपल्याला मोजूनच वापरायचं आहे. तर आपल्याला जर कटाची आमटी बनवायची असेल, तर यामध्ये आपल्याला ते पाणीसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे बरोबर 4 वाटी आपल्याला हे पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला कटाची आमटी वगैरे बनवायची नसेल, तर तुम्ही 3 ते 3.5 वाटी यामध्ये पाणी घालू शकता. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी पाव चमचा हळद घालायची आहे आणि अगदी चमचाभर यामध्ये मी तेल घातलेलं आहे. आता चमच्याने याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. हळद घातल्यामुळे आपलं जे पुरण आहे त्या पुरणाला कलर अगदी छान येतो. त्यामुळे थोडीशी हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता झाकण लावायचं आहे आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवर साधारण 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. म्हणजे जी डाळ आहे ती अगदी परफेक्ट मऊसूत अशी शिजली पाहिजे. अशा पद्धतीने 7 ते 8 शिट्ट्या याच्या करून घेऊयात. तर डाळ शिजवण्यासाठी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. साईडला आता आपण कणिक भिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी बरोबर 3 वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आज आपण फक्त गव्हाच्या पिठाची ही पुरणपोळी तयार करणार आहोत. कुठल्याही प्रकारचा मैदा वगैरे वापरायचा नाहीये. तर 2 वाटी चणा डाळ होती, त्यासाठी बरोबर अगदी दाबून भरून असं 3 वाटी इथे मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ घेताना आपल्याला ते एखाद्या सुती कापडाने गाळून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर मैद्याची चाळणी असेल तर त्या चाळणीने सुद्धा तुम्ही हे पीठ चाळून घेऊ शकता. यामध्ये अजिबात कोंडा वगैरे राहायला नको, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे पीठ चाळूनच वापरायचं आहे. आता यामध्ये अगदी चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे अगदी अर्धा चमचा गूळ आणि थोडीशी हळद घेतलेली आहे, ती देखील यामध्ये टाकून घेऊयात. आणि अगदी थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अगदी मऊसूत अशी आपल्याला याची कणिक भिजवून घ्यायची आहे. तर एकाच वेळेस जास्त पाणी घालायचं नाही. अगदी थोडं-थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचे कणिक भिजवून घ्यायचे आहे. जर तुम्ही मांडे बनवण्यात अगदीच सुगरण असाल, तर तुम्ही संपूर्ण गव्हाचं पीठच इथे वापरू शकता. पण जर तुम्हाला मांडे व्यवस्थित असे बनवता येत नाही, तर आपण जे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा असं प्रमाण घेऊ शकता. त्यामुळे सुद्धा पोळी आपली अजिबात फाटत नाही आणि अगदी मऊ लुसलुशीत अशा पोळ्यासुद्धा बनवून तयार होतात. तर हे पहा, अशा पद्धतीने थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायचं आहे. तर हे कणिक भिजवण्यासाठी आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिटं किंवा 10 मिनिटंसुद्धा लागू शकतात. कारण आपल्याला हे जे कणिक आहे, ते अगदी मऊसूत असं भिजवून घ्यायचं आहे. शेवटी पुन्हा आपल्याला थोडं-थोडं याला पाणी लावायचं आहे आणि अगदी छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जेवढं आपलं कणिक छान मळल्या जाईल, अगदी व्यवस्थित मऊसूत बनेल, तेवढ्या आपल्या ज्या पुरणपोळ्या आहेत, त्या अगदी छान मऊ आणि लुसलुशीत बनवून तयार होतात. त्यामुळे कणिक जी आहे ती आपल्याला अगदी व्यवस्थित मऊसूत अशी भिजवून घ्यायची आहे. तर इथे आपली जी कणिक आहे ती अगदी परफेक्ट व्यवस्थित अशी भिजवून झालेली आहे. आता यावर आपल्याला एखादा सुती कपडा झाकून ठेवायचा आहे. तर इथे मी एक रुमाल घेतलेला आहे. तो रुमाल ओला करून घेतलेला आहे आणि त्यावर अशा पद्धतीने रुमाल आपल्याला झाकून ठेवायचा आहे.
आणि त्यावर पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे किंवा पाणी शिंपडून घ्यायचं आहे. म्हणजे कणिक जी आहे ती अगदी छान व्यवस्थित परफेक्ट अशी भिजली जाते. आता ही अर्धा ते 1 तासासाठी अशीच झाकून ठेवूयात. तर एकीकडे कणिक भिजवत असेपर्यंत दुसऱ्या साईडला आपला कुकरसुद्धा इथे झालेला आहे. तर डाळ तुम्ही पाहू शकता अगदी पूर्णपणे व्यवस्थित अशी शिजलेली आहे. साधारण 7 ते 8 शिट्ट्या इथे मी काढून घेतलेल्या आहे. जर डाळ तुमची पूर्णपणे शिजली नसेल तर पुन्हा त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या त्याच्या करून घेऊ शकता. पण डाळ जर अगदी परफेक्ट अशी शिजलेली असेल तर मग पुरण वाटायला सुद्धा अगदी सोपं जातं. तर आता ही जी डाळ आहे ती आपण एखाद्या पुरणाच्या चाळणीवर काढून घेऊयात आणि यामध्ये जे काही पाणी असेल एक्स्ट्राचं ते सर्व निघून जाईल. म्हणजे आपल्याला जी कटाची आमटी बनवायची असेल, त्यासाठी आता आपण हे पाणी काढून घेणार आहोत आणि सर्व डाळ इथे मी ह्या पुरणाच्या चाळणीवर काढून घेते. तर अशा पद्धतीने खाली एक मी इथे कढई घेतलेली आहे. त्यावर पुरणाची चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये सर्व डाळ आता आपण काढून घेणार आहोत आणि साधारण 10 मिनिटांसाठी आपल्याला ही डाळ अशीच निथळत ठेवायची आहे. म्हणजे त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी वगैरे असेल, ते सर्व निघून जाईल. तर 10 मिनिटांसाठी ही डाळ आपण अशीच ठेवूयात आणि खाली जे आहे ते येळवणीसाठी किंवा आपण जी कटाची आमटी बनवतो त्यासाठी पाणी निघेल आणि अजून थोडंसं आमटीसाठी इथे मी डाळ एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. तर अगदी 1 ते 2 मिनिटातच ह्या डाळीमध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सगळं निथळून गेलेलं आहे आणि उरलेल्या पाण्यापासून आपण जी कटाची आमटी आहे ती बनवतो. आता हे जे पाणी आहे ते साईडला ठेवून देऊयात आणि आता लगेच आपण पुरण वाटायला घेऊयात. तर इथे मी खाली एक कढई घेतलेली आहे आणि त्यावर अशी पुरणाची चाळणी ठेवलेली आहे. तर आज आपण नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने अगदी झटपट असं हे पुरण वाटून घेणार आहोत. तर डाळ ऑलरेडी आपली गरम असते त्यामुळे अशा पद्धतीने लगेच पुरणाच्या चाळणीवरती काढून घेतली की एखादं फुलपात्र किंवा तुम्ही चमच्याने सुद्धा ही डाळ वाटून घेऊ शकता. आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो, डाळ शिजली की त्यामध्ये गूळ ॲड करतो आणि त्यानंतर आपण जे मिश्रण तयार होतं ते पुन्हा गॅसवर शिजवून घेतो आणि मग आपण ते पुरण वाटून घेतो. पण तसं न करता अगदी झटपट आपल्याला पुरण वाटायचं असेल, तर डाळ जी आहे ती अगदी गरम-गरम असतानाच अशा पद्धतीने तुम्ही पुरणाच्या चाळणीवर डाळ काढून घेऊ शकता आणि ती लगेच आपल्याला वाटून घ्यायची आहे. डाळसुद्धा अगदी गरम असते, त्यामुळे फारसा वेळ लागत नाही. अगदी पुरण झटपट आपलं बनवून इथे तयार होतं. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. अगदी ह्या ट्रिकने जर तुम्ही हे पुरण वाटलं, तर अगदी झटपट 2 ते 3 मिनिटात आपलं हे पुरण वाटून तयार होतं. तर हे पहा अशाच पद्धतीने सर्व डाळीचं पुरण इथे मी वाटून घेते. तर सर्व डाळीचं पुरण इथे तयार करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत सर्वात शेवटी गूळ. तर आज आपण गुळाच्या पुरणपोळ्या बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी गूळ अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे. तर आता गूळ किती घालायचा? तर आज आपण इथे 1 किलो हरभरा डाळ घेतलेली आहे. त्यासाठी बरोबर 3 पावशेर आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे. आणि जर वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर 2 वाटी इथे आपली हरभरा डाळ होती. त्यासाठी बरोबर 1.5 वाटी आपल्याला गूळ इथे घ्यायचा आहे. पण गूळ घेताना शक्यतो आपल्याला तो अशा पद्धतीने एकदम बारीक असा सुरीने चिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता. तर सर्व गूळ ह्या पुरणामध्ये इथे मी मिक्स करून घेते. पुन्हा एकदा चमच्याने आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर गूळ पुरणामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स व्हावा यासाठी आपल्याला तो अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर सर्व गूळ इथे मी मिक्स करून घेते. तुम्ही अर्ध-अर्ध प्रमाणसुद्धा घेऊ शकता. अर्धी साखर किंवा अर्धा गूळ किंवा पूर्णही तुम्ही गुळाच्या पोळ्यासुद्धा बनवू शकता. तर इथे मी संपूर्ण गूळच वापरलेला आहे. साखर अजिबात वापरलेली नाही आहे. तर सर्व गूळ आता इथे व्यवस्थित असा मी मिक्स करून घेतलेला आहे. आता ही कढई आपण गॅसवर ठेवूयात आणि हे पुरण फक्त 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम मी इथे अगदी लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर कढई इथे माझी थोडीशी छोटी झालेली आहे, तर दुसऱ्या कढईमध्ये मी हे पुरण ट्रान्सफर करून घेते. जर आपण सुरुवातीलाच डाळीमध्ये गूळ मिक्स करून ते मिश्रण शिजवले, की त्याला फारसा वेळ लागतो. पण अशा पद्धतीने पुरण वाटून घेतल्यानंतर गूळ मिक्स केला, की अगदी 5 ते 7 मिनिटात तुमचं हे पुरण बनवून तयार होतं. तर हे पहा, अगदी छान व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. गूळसुद्धा व्यवस्थित असा आपला मिक्स झालेला आहे. आता पुरण आपलं व्यवस्थित असं झालंय की नाही हे चेक करण्यासाठी अशा पद्धतीने उलथणी त्यामध्ये ठेवायची आहे. अगदी व्यवस्थित अशी उभी राहते, कुठेही पडत नाहीये, म्हणजे पुरण अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. आता सर्व पुरण मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. हे पुरण जे आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर अजून ते थोडंसं घट्ट होतं. आता पुरणसुद्धा तयार आहे. कणिकसुद्धा अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता हाताने अशा पद्धतीने कणिक ओढली, की अगदी परफेक्ट अशी कणिक इथे आपली बनवून तयार झालेली आहे.
आता आपण ह्या कणकेचे छोटे-छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. जेवढ्या साईजचा आपल्याला मांडा बनवायचा आहे, आता मांडा म्हटलं की तो अगदी खापर पूर्ण भरून एवढाच आपला मांडा तयार होतो. त्या पद्धतीने आपल्याला थोडेसे मोठ्या साईजमध्ये हे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला याच्या ह्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर एखाद्या सुती कापडावर अशा पद्धतीने त्याला थोडंसं आपटून घ्यायचं आहे. म्हणजे त्यामध्ये जी काही एअर वगैरे असेल ती निघून जाईल आणि आपला जो मांडा आहे तो अगदी छान व्यवस्थित असा बनेल. तर मांड्याची जी लाटी आहे ती अगदी परफेक्ट बनवणं सुद्धा फार गरजेचं असतं. अशा पद्धतीने हाताने दाबून आपल्याला ती लाटी तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये अजिबात हवा वगैरे भरली जात नाही आणि मांडासुद्धा आपला अगदी छान व्यवस्थित असा बनवून तयार होतो. जर मध्ये हवा वगैरे भरल्या गेली असेल, तर मग आपला जो मांडा आहे तो मध्येच फाटतो. असं होऊ नये म्हणून थोडंसं त्याला एखाद्या कपड्यावर आपटून घ्यायचं आहे. तर एका वेळेस इथे मी साधारण 5 पुरणपोळ्या होतील एवढे मांडे बनवून घेतलेले आहे. आता एका साईडला आपण चूलसुद्धा पेटवलेली आहे, खापरसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. आता लगेच आपण पुरणाची पोळी बनवायला घेऊयात. तर पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि बाजरीच्या पिठामध्ये आपल्याला ही जी लाटी आहे ती व्यवस्थित अशी थोडीशी घोळवून घ्यायची आहे. म्हणजे त्याला थोडंसं बाजरीचं पीठ लावायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आता आपण ती लाटून घेणार आहोत. तर लाटताना आपल्याला एक काळजी नक्की घ्यायची आहे, फक्त साईडच्या ज्या कडा आहेत त्याच आपल्याला लाटायच्या आहेत. मध्ये सेंटरला आपल्याला अजिबात ही पोळी लाटायची नाही आहे. मध्ये जर व्यवस्थित अशी पातळ पोळी लाटली तर मग मांडा बनवताना ती मध्येच फाटू शकते. त्यामुळे मध्ये आपल्याला अगदी जाडसर असं ठेवायचं आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्याच आपल्याला फक्त लाटून घ्यायच्या आहेत. तर ही सुद्धा ट्रिक अगदी तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे पहा अशा पद्धतीने दुसरीसुद्धा आपण पोळी लाटून घेणार आहोत. अगदी पुरी एवढी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. कणिकसुद्धा आपली अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे. आता दोन्ही लाट्या अगदी छोट्या-छोट्या अशा त्यांच्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये पुरण भरायचं आहे. तर इथे भरपूर असं आपल्याला पुरण भरायचं आहे आणि हाताने अगदी व्यवस्थित असं ते कडेपर्यंत पसरवून घ्यायचं आहे. पुन्हा थोडंसं बाजरीचं पीठ लावायचं आहे आणि दुसरी पोळीसुद्धा त्यावर ठेवायची आहे. साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायच्या आहेत. पुरण भरपूर भरलं की पोळीसुद्धा अगदी मऊसूत अशी बनवून तयार होते आणि जर पुरण तुम्ही इथे कमी वापरलं तर मग पोळी जी आहे ती अगदी वातड बनते किंवा पाहिजे तशी ती मऊसूत बनत नाही. तर त्यानंतर आता अशा पद्धतीने हातावर घेऊन त्याला थोडंसं थापून घेतलेलं आहे, म्हणजे जे पुरण आहे ते अगदी एकसारखं व्यवस्थित सर्व साईडने पसरलं जातं. आता पोळपाटावर आपण ही लाटून घेऊयात. लाटताना सुद्धा आपल्याला लाटणं जे आहे ते अगदी हलक्या हाताने पकडायचं आहे आणि फक्त साईडच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या आहेत. तर इथे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर हातावर तिला अगदी एकसारखं करून घेऊयात आणि त्यानंतर हातावर आता आपण हिचा मांडा तयार करून घेऊयात. तर आपले जे अंगठे असतात त्या अंगठ्यांमध्ये आपल्याला ज्या साईडच्या कडा आहेत त्या फक्त पकडायच्या आहेत आणि अगदी गोल-गोल अशा पद्धतीने ही पोळी फिरवायची आहे. तर हे पहा अगदी मस्त मोठ्या आकारामध्ये आपण ही पोळी इथे तयार करून घेऊयात. कुठेही पोळी आपली मध्ये फाटलेली वगैरे नाही आहे. तुम्ही पाहू शकता कणिकसुद्धा अगदी परफेक्ट आहे. पुरणसुद्धा अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. मस्त अशी पोळी इथे आपली बनवून तयार झालेली आहे. अशा पद्धतीने वरून थोडीशी ती फुगायला लागली की मग ती आपण पलटी करून घेणार आहोत. आता पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित पोळ्या भाजून झाल्यानंतर एका कपड्यावर काढून घ्यायच्या आहेत. तर अगदी मस्त मऊ आणि लुसलुशीत असे मांडे इथे बनवून तयार झालेले आहे. सध्या आंब्यांचा सीझन आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हे मांडे घरी नक्की ट्राय करून बघू शकता. बघू शकता अगदी मस्त त्यांच्या घड्या करून घेतलेल्या आहेत. साईडचे जे काठ आहेत ते काठ काढून टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्या घड्या करून घ्यायच्या आहेत. तर सर्व पोळ्या इथे बनवून झालेल्या आहेत. एक पोळी तुम्हाला इथे मी दाखवते. पोळी तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पोळीला एक शाईन आणि चकाकी आलेली आहे. कलरसुद्धा अगदी सुंदर आलेला आहे आणि तेवढ्याच त्या मऊसूत आणि मस्त लुसलुशीत अशा तयार झालेल्या आहेत. हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून समजतच असेल की पोळी किती छान मऊ आणि लुसलुशीत अशी बनवून तयार झालेली आहे. तर आज मी तुम्हाला माझ्या आईची स्पेशालिटी म्हणजेच खापरेवरच्या पुरणपोळ्या तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कुणाकुणाला खापरेवरचे मांडे खायला आवडतात ते सुद्धा सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.